नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी संयुक्ता चौधरी आणि संयुक्ता सेज या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. सर्वप्रथम मी तुम्हाला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा देत आहे. आणि आता सध्या आपण आलो आहे शनिवार वाड्याच्या इथे. याचं कारण असं की पुण्यनगरी मधील मध्यवर्ती भागामध्ये शनिवार वाडा आहे आणि घराणेशाहीचे वंशज असलेल्या सरदारांचे आता आपण रथ पाहायला जाणार आहोत. आणि तिथेच त्यासोबत मर्दानी खेळ व अजून पारंपरिक खेळ आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि अजून काही नवीन नवीन आहे त्या गोष्टी आपण आता तुम्हाला दाखवणार आहोत. कधी कधी इतकं स्वतःवर अभिमान येतो ना की आपण पुण्यामध्ये जन्म घेतलाय, कारण की पुण्यामध्येच या सगळ्या गोष्टी आपल्याला पारंपरिक पद्धतीने पाहायला भेटतात. आणि याचा स्वतःला अभिमान वाटावा असंच हे पुणे आहे. आणि फक्त पुण्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अजून सुद्धा ऐतिहासिक आणि पारंपरिक खेळ खेळले जातात. आणि ते शिवजयंतीला किंवा गणपती उत्सवामध्ये ते अजूनही साजरे करतात. इथे मोठमोठ्या बाहुल्या वगैरे लावलेल्या आहेत आणि वेगवेगळं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्ही याप्रमाणे पाहताय माझी हाईट किती आणि यांची हाईट किती आहे. आता आपण आलो आहे मानाचे रथ पाहिला आणि ते कशा प्रकारे आहे ते मी तुम्हाला दाखवते. भव्य अशी मूर्ती ही कडवेआळी मित्रमंडळ तालीम या चौकामध्ये उभारलेली आहे. तुम्ही तिथे पाहू शकता. आपण तो रथ पाहणार आहोत. तो रथ आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कुलस्वामी असलेल्या कुलदेवीचा.
पद्धतीने खेळलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की अगदी लहान मुलं म्हणजे लहान पिढी सुद्धा पारंपरिक खेळ खेळते, यांच्याकडनंही पारंपरिक खेळ हे खेळले जात आहे. आणि अशीच या पिढीने पुढे पण आपले जे ऐतिहासिक गोष्ट आहे किंवा ऐतिहासिक खेळ आहे त्यांनी पुढे पण असेच खेळले पाहिजेत. यामुळे काय होईल की यामुळे आपली संस्कृती पूर्णपणे जपली जाईल. सुंदर असे लेझिमचे नृत्य आमचे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आमचे दादा हे पालखी समोर सुंदर असं नृत्य करत आहेत. वारकरी संप्रदायाचे